नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत एक नवीन सरळ सेवा भरती निघालेली आहे। गट क आणि गट ड या पदांची मित्रांनो ही भरती निघालेली आहे। तर या भरतीमध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत। त्यानंतर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे। तर एकूण 1773 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। त्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यानंतर टायपिंगमध्ये कोणाला सूट देण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमचं ब्राउझर ओपन करा। त्यानंतर ठाणे सिटी अशा पद्धतीने सर्च करा। ओके, ठाणे सिटीची वेबसाईट येईल, ती वेबसाईट तुम्ही ओपन करा। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला सरळ सेवा पद भरती 2025 यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करा। त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल, तर तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची डेट दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर तुम्ही 12 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला जर काही टेक्निकल इश्यू आला तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला इथे नंबर दिलेले आहेत। ओके, तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले इथे टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंटचा ऑप्शन दिलेला आहे। ओके, तुम्हाला संपूर्ण PDF डाउनलोड करायचे असेल तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण PDF ओपन होईल। तर संपूर्ण PDF तुम्हाला बघून घ्यायचे आहे। तुमची शैक्षणिक पात्रता बसत असेल तरच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। ओके, तर इथे तुम्हाला संवर्गाचे नाव दिलेले आहेत। त्यानंतर पुढे तुम्हाला पदाचे नाव दिलेले आहेत। ओके, त्यानंतर वेतन स्तर, वेतन श्रेणी आणि त्यानंतर भरावायची एकूण पदे अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, सहाय्यक परवाना निरीक्षक, त्यानंतर लिपिक टंकलेखक, लिपिक लेखा, कनिष्ठ अभियंता अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व पदांचे नाव दिलेले आहेत। फायरमन, त्यानंतर परिचारिका। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पदांचे नाव इथे बघू शकता। जर तुमची शैक्षणिक पात्रता या पदासाठी बसत असेल तरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। ओके, खाली तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। ओके, ते आपण पुढे बघणारच आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने एकूण 65 मित्रांनो हे संवर्गाची पदे इथे दिलेली आहेत। ओके, तुम्ही इथे बघू शकता 1773 जागांसाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे। इथे मला ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचं तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे। 12 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। ओके, जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्हाला इथे 900 रुपयाची फी भरावी लागेल। ओके, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इथे 1000 रुपयाचं पेमेंट करावं लागेल। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। खाली तुम्हाला प्रत्येक पदानुसार तुम्हाला किती जागा आहेत कॅटेगरीनुसार। ओके, त्यानंतर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। ओके, तुम्ही इथे बघू शकता। तर इथे 2 नंबरला तुम्हाला लिपिक तथा टंकलेखक या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे खाली माहिती दिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेमधून जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते इथे चालणार आहे। ओके, त्यानंतर मराठी टायपिंगचे तुमच्याकडे 30 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि इंग्रजी टायपिंगचे तुमच्याकडे 40 टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे। ओके, आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे पात्रता दिलेली आहे आणि तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पदासाठी तुम्हाला इथे खाली ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर ही PDF डाउनलोड करून तुम्हाला ही सर्व माहिती बघून घ्यायची आहे। ओके, पुढे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटबद्दल माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण असली पाहिजे आणि ज्या पदांसाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। ओके, तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच असलं पाहिजे, त्याच्यानंतर जर असेल तर ते चालणार नाही। ओके, तर फॉर्म भरायची शेवट तारीख 2 सप्टेंबर असणार आहे। तर 2 सप्टेंबरच्या आधीचेच डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे, तेच डॉक्युमेंट या ठिकाणी व्हॅलिड असणार आहेत। ओके, जर तुमच्याकडे 2 सप्टेंबरच्या नंतरचे डॉक्युमेंट असतील तर ते व्हॅलिड इथे असणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। ओके, तर इथे पुढे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणाचं कन्सिडर केलं जाणार आहे तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर जे उमेदवार तासिका तत्वावर काम करत असतील, त्यानंतर अतिरिक्त कार्यभार, प्रशिक्षण, अभ्यागत किंवा अंशदानात्मक अशा स्वरूपाचे काम करत असतील तर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कन्सिडर केलं जाणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। ओके, तर जे उमेदवार रोजंदारी, त्यानंतर कार्यव्यापी करार पद्धतीवर मानधन
अशा पद्धतीचं काम करत असतील तर त्याच उमेदवारांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कन्सिडर केलं जाणार आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो इथे एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. तर टायपिंग सर्टिफिकेट जे आहे ओके, तर त्याच्यामध्ये कोणाला सूट देण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर टायपिंगमध्ये या ठिकाणी दिव्यांग उमेदवार, त्यानंतर अनाथ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर अंशकालीन उमेदवार, त्यानंतर माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, त्यानंतर सन 1991चे जनगणना कर्मचारी, त्यानंतर सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, तर यांना लिपिक तथा टंकलेखक व लेखा लिपिक या संवर्गासाठी टंकलेखनाचे इंग्रजी व मराठी प्रमाणपत्र अपलोड करण्यापासून सूट देण्यात येत आहे. ओके, तर तुम्ही ते बघू शकता. तर या सर्वांना टायपिंगमध्ये सूट देण्यात आलेली आहे. तर तुमच्याकडे जर आता टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे. तुम्हाला ते एज लिमिटबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. तर तुम्ही ओपन कॅटेगरी जर कॅन्डिडेट असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे. तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले वेबसाईट ओपन करून घ्या. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके, तर या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला टॅब दिसेल. तर इथे क्लिक कर, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन वेबसाईट ओपन होईल. तर इथे तुम्हाला क्लोज या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आय ॲग्री, मी सहमत आहे, यावरती क्लिक करा. तर इथे खाली स्क्रोल करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिसेल. तुम्हाला सगळ्यात पहिले वैयक्तिक माहिती भरावं लागेल. वैयक्तिक माहिती भरताना सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं नाव इथे फिल करावं लागेल. तर इथे तुमचं नाव फिल करा. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव फिल करा आणि पुढे तुम्हाला तुमचं आडनाव फिल करायचं आहे. तर मित्रांनो इथे नाव भरताना तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे फॉर्म भरायचं आहे. ओके, जर महिला उमेदवार असतील, तुमचं जर लग्न झालं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे 10वीच्या मार्कशीटप्रमाणेच इथे नाव फिल करायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे वडिलांचं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर मदरने इथे पुढे फिल करा. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुमच्या नावात बदल झाला आहे का, झाला असेल तर इथे येस करा. ओके, तुमच्या नावात जो बदल झाला असेल ते नाव तुम्हाला इथे पुढे फिल करायचं आहे. जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असलं पाहिजे. ओके, तुम्हाला तिथे पुरावा पण लागणार आहे. जर तुम्ही महिला उमेदवार असाल, तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर तुमच्या नावात बदल झाला नसेल तर नो ऑप्शनमध्ये क्लिक करा. त्यानंतर पुढे तुमची इथे डेट ऑफ बर्थ फिल करा. तर इथे क्लिक करून तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे फिल करा. तर अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. पुढे तुमचं एज ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे जेंडर फिल करून घ्यायचा आहे. पुढे तुमचा मोबाईल नंबर इथे फिल करा. तोच मोबाईल नंबर पुढे कन्फर्म करायचा आहे. ओके, त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुमच्याकडे जर असेल तर देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. ओके, हा ऑप्शन इथे कंपल्सरी नाही. पुढे तुमचा इथे ईमेल आय डी फिल करा. तोच ईमेल आय डी पुढे फिल करा, इथे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आहे का. ओके, जर तुम्ही जर YC मधून जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर इथे येस करा. ओके, जर केलं नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 10वीचा सीट नंबर पुढे फिल करायचा आहे. त्यानंतर पासिंग इयर आणि मंथ इथे फिल करा. तर अशा पद्धतीने तुमचं ते पासिंग इयर आणि मंथ सिलेक्ट करून घ्या. तर 10वीचा सीट नंबर आणि पासिंग इयर आणि मंथ इथे फिल करा. ओके, त्यानंतर एक्झाम सेंटर तुम्हाला इथे पुढे निवडायचे आहेत. तर तुम्हाला इथे 3 एक्झाम सेंटर कंपल्सरी इथे निवडावं लागतील. ओके, तर इथे 3 एक्झाम सेंटर्स तुम्ही निवडून घ्या. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे नोट दिलेला आहे, यावरती टिक करायचं आहे. पुढे तुम्हाला जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कोड येईल, तो कोड इथे फिल करा. त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल आय डीला OTP येईल. ओके, तर मोबाईल नंबरचा आणि ईमेल आय डीचा OTP सेम असणार आहे. ओके, तो एकच OTP असेल, तर तो OTP इथे फिल करा आणि त्यानंतर व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा OTP व्हेरीफाय होऊन जाईल. ओके, OTP हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल. तर इथे क्लोज करा. त्यानंतर खाली तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलं आहे, तर आय ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रिव्हेरीफाय यावरती क्लिक करा.
त्यानंतर अशा पद्धतीने तुमची माहिती इथे येऊन जाईल. ओके, तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या. तुमचे डेट ऑफ बर्थ, तुमचं नाव, त्यानंतर एक्झाम सेंटर्स, 10वीचं पासिंग इयर आणि मंथ. जर ही माहिती इथे दिलेली आहे तर ही संपूर्ण माहिती चेक करून घ्या. ओके, तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे राईट साईडला इथे बॉक्स दिले आहेत, यावरती टिक करायचं आहे. जर तुमची माहिती चुकली असेल तर लगेच चेंज करून घ्या. ओके, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला नंतर माहिती चेंज करता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि तुम्हाला परत नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करता येणार नाही. ओके, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सर्व बॉक्स टिक केल्यानंतर तुम्हाला इथे कोड दिला आहे, हा कोड इथे फिल करा. त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. ओके, तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मेल आयडीला आणि मोबाईल नंबरला मेसेज येऊन जाईल. ओके, तुम्ही इथे बघू शकता हे सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही आता जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. तर ॲप्लिकंट डिटेल्स या सेक्शनमध्ये तुम्हाला इथे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, पुढे तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय यावरती क्लिक करा. त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल. तर अशा पद्धतीने नवीन वेबसाईट ओपन होईल. तर तुम्हाला ते स्टेप दिलेले आहेत. तर या सर्व स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करावे लागतील. ओके, तुम्ही इथे बघू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे पोस्ट डिटेल्स इथे विचारलेलं आहे. तर इथे तुमचं पोस्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, तर तुमची ज्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बसत असेल त्याच पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, पण सर्व पदांचे मित्रांनो फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम असणार आहे. ओके, पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे पोस्ट कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, त्यानंतर इथे नियुक्ती प्राधिकरणाचे नाव सुद्धा ऑटोमॅटिक येऊन जाईल. पुढे तुम्हाला उमेदवाराची वैयक्तिक माहिती विचारलेली आहे. तर पुढे तुम्हाला इथे उमेदवाराची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. तर तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये तुमची बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला मॅरिटल स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन इथे सिलेक्ट करा. जर मॅरिड असाल तर पुढे तुम्हाला विवाहाची तारीख इथे द्यावी लागेल. ओके, त्यानंतर 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या 2पेक्षा जास्त आहे का. ओके, जर असेल तर तुम्ही इथे इलिजिबल असणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. तर तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा कमी मुलं असतील तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके, तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर. ओके, जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्हाला हा ऑप्शन येणार नाही. तुम्ही इथे अनमॅरिड सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक हा ऑप्शन इथे निघून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर एक्झाम सेंटर्स तुमचे ऑटोमॅटिक येऊन जातील. पुढे तुम्हाला डोमासाइल सर्टिफिकेटबद्दल इथे माहिती विचारलेली आहे. जर तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इथे जन्म दाखल्याबद्दल माहिती देऊ शकता. ओके, जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर शाळा सोडलेला दाखला असेल तर त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. तर 3 डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असलं पाहिजे. ओके, तर इथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का. असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का इथे येस करायचं आहे. ओके, जर तुम्ही महाराष्ट्राचे नसाल तर तुम्ही इथे इलिजिबल असणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. तर इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही डोमासाइल सर्टिफिकेट कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करायचं आहे. ओके, तर तुम्हाला हे तुमच्या सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. तर सर्टिफिकेटवरती ज्या ठिकाणी तुम्हाला शिक्का दिलेला असतो त्या ठिकाणी या ऑथॉरिटीचं नाव तुम्हाला भेटून जाईल. ओके, त्यानंतर तुम्ही कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ते डेट इथे फिल करा. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर पुढे फिल करायचा आहे. तर इथे डोमासाइल सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स विचारलं आहे. तर इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. तर इथे सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत. ओके, तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. जर तुम्ही SC ST कॅटेगरी जर उमेदवार असाल तर तुम्हाला इथे एनसीएलची माहिती भरायची गरज पडणार नाही. तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेटबद्दल इथे माहिती भरावं लागेल. ओके, जर तुम्ही VJNT OBC कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा. त्यानंतर NCLचा नंबर तुम्हाला इथे पुढे फिल करायचा आहे. ओके,
तर अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे माहिती भरा. ओके. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तर इथे ओपन अनरिझर्व्ड अशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीची माहिती भरायची गरज पडत नाही. ओके, तुम्ही ते बघू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही ते माहिती भरा. ओके. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचं ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती तारीख इथे फिल करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर पुढे फिल करा. ओके. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी डेट इथे विचारलेलं आहे, तिथे डेट फिल करा. त्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेल्स इथे विचारलेलं आहे. तर तुमच्या शरीरावरती जर जन्मापासून एखादी खून वगैरे असेल, ओके, किंवा तीळ वगैरे असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही इथे माहिती देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती देऊ शकता. ओके. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ इथे विचारलेला आहे. तर तुम्हाला इथे 5 ID प्रूफ दिलेले आहेत. तुमच्याकडे एक ID प्रूफ असणं कंपल्सरी आहे. ओके. तर तुमच्याकडे एक तर ID प्रूफ असलं पाहिजे. तर इथे पॅन कार्ड दिलेलं आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स दिलेला आहे. त्यानंतर वोटर ID कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र दिलेलं आहे. त्यानंतर पासपोर्ट दिलेला आहे. बँक खाते अशा पद्धतीने 5 तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल त्यापुढे तुम्हाला येस ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. ओके. आणि बाकी ठिकाणी तुम्ही नो ऑप्शनमध्ये क्लिक केलं तर चालेल. ओके. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. त्यानंतर पॅन कार्ड नंबर इथे फिल करायचा आहे. त्यानंतर पॅन कार्डवरती तुमचं जे नाव असेल ते नाव इथे फिल करा. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सला जर येस केलं तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती भरावं लागेल. ओके. जर तुम्ही मतदार ओळखपत्र या ठिकाणी जर येस केलं तर तुम्हाला त्यानुसार इथे माहिती भरावं लागेल. वोटर ID नंबर, त्यानंतर मतदार ओळखपत्र, वोटर ID कार्ड तुमचे जे नाव असेल ते नाव इथे फिल करा. ओके. तर अशा पद्धतीने माहिती भरावं लागेल. तर तुमच्याकडे जे ID प्रूफ असेल त्याबद्दल तुम्ही इथे माहिती भरा. त्यानंतर इथे तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलं आहे, यावरती टिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने डेटा सेव्ह सक्सेसफुल तुम्हाला इथे मेसेज येऊन जाईल. ओके. तर इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर आता तुम्हाला इथे ॲडिशनल डिटेल्स ही स्टेप ओपन झालेला आहे. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला हे विचारलेलं आहे, तुम्ही ठाणे महापालिकेचे कर्मचारी आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का? तर इथे येस किंवा नो करायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत तर इथे तुम्हाला येस किंवा नोमध्येच ॲन्सर द्यायचा. ओके. त्यानंतर 1994 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का? त्यानंतर तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का? प्रकल्पग्रस्त आहात का? जर असाल तर येस करा. ओके. तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर इथे इश्यूइंग ऑथॉरिटी विचारलं आहे, ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही ते सर्टिफिकेट कधी इश्यू केलेलं आहे ते डेट इथे फिल करा. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर इथे फिल करायचा आहे. ओके. जर तुम्ही नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का? असेल तर येस करा. ओके. तुम्हाला ते सर्टिफिकेटची माहिती भरावं लागेल. तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अंशकालीन उमेदवार आहात का? असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात का? जर असाल तर येस करा. ओके. जर नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथे सेवेतून मुक्त होण्याची तारीख, तुम्हाला इथे एकूण कालावधी ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके. तर जॉईनिंग डेट आणि रिलिव्हिंग डेट तुम्हाला इथे फिल करावं लागेल. ओके. जर नसाल तर नोवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक यांचे वार्ड आहात का? जर असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्पोर्टमधून जर खेळाडू असाल तर इथे येस करा. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्ही ते बघू शकता, इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल, स्टेट लेवल. ओके. या लेवलचं जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे त्या सर्टिफिकेटबद्दल माहिती द्यायची आहे. ओके. जर स्पोर्टमधून नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर अपंग उमेदवार असाल तर तुमच्याकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. तर तुम्ही ते येस करू शकता. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का? इथे येस किंवा नो करायचं आहे. अनाथ असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का? ओके. तुम्हाला जर एखाद्या एक्झामला डिबार केलं असेल तुम्ही ते येस करू शकता. तुम्हाला इथे रिझन द्यावं लागेल तुम्हाला कशामुळे डिबार केलं होतं. ओके. जर तुम्हाला कोणत्याही एक्झामला डिबार केलं नसेल तर नोवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्याविरुद्ध कधी FIR किंवा फौजदारी खटला नोंदवला गेला आहे का? जर केला असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. ओके. तर तुम्हाला ते सर्व
क्रिमिनल केसेसबद्दल माहिती विचारलेलं आहे. ओके, तर इथे सर्व ठिकाणी तुम्ही नो करू शकता. जर तुमच्यावर एकही फौजदारी खटला नसेल किंवा FIR नसेल तर सर्व ठिकाणी नोवरती क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स, तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करा. ओके, तर इथे तुमचा ॲड्रेस फिल करा. त्यानंतर कंट्री इंडिया सिलेक्ट करा. इथे स्टेटचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट इथे निवडून घ्या. पुढे तुमचा इथे पिनकोड फिल करा. त्यानंतर कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, जर तुमचा कायमचा पत्ता जर वेगळा असेल तर इथे नो ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्ही ते खाली माहिती फिल करू शकता. ओके, तुमचा जो कायमचा पत्ता असेल तो तुम्ही ते फिल करू शकता. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. ओके, तर तुम्हाला इथे एक नोट दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ज्या त्यांना CGPA पॅटर्न असेल किंवा ग्रेड पॅटर्न असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमधून एक कन्वर्जन सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहात का, तर इथे येस करायचं आहे. ओके, जर तुम्हाला मराठी सब्जेक्ट नसेल, तुम्ही तिथे जर नो केलं तर तुम्ही इथे इलिजिबल होणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, अशा पद्धतीने तुम्हाला इथे एरर येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला मराठी सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. ओके, तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 10वीची माहिती भरावं लागेल. तर इथे 10वीची माहिती भरा. इथे बोर्डचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव इथे फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होते किंवा ग्रेड ऑफ मार्क्स होते ते ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फिल करा. पुढे तुमचे टोटल गुण तुम्हाला फिल करायचे आहेत. त्यानंतर पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर 12वीची माहिती तुम्हाला इथे विचारलेली आहे. तर इथे 12वीची माहिती भरा. इथे बोर्डचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर शाळेचं नाव इथे तुम्ही फिल करा. ओके, त्यानंतर 12वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होते. त्यानंतर 12वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुमचे गुण इथे फिल करा. पुढे तुमचे टोटल मार्क्स इथे फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, तुमचं पासिंग इयर इथे सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने सिंपल माहिती मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ते भरू शकता. ओके, त्यानंतर ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला इथे भरावं लागेल. तर इथे पात्रता पदवी यावरती क्लिक करा. त्यानंतर एनी डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने ऑप्शन दिला आहे, यावरती क्लिक करा. तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही शाखेतून जर ग्रॅज्युएशन केलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव पुढे इथे फिल करा. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग. त्यानंतर ग्रॅज्युएशनला असताना पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फिल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर टोटल गुण इथे फिल करा. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. ओके, त्यानंतर पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन इथे विचारलेले आहेत. तर इथे तुम्हाला विचारलं आहे तुमच्याकडे इंग्लिश 40चं टायपिंग सर्टिफिकेट आहे का. ओके, तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक केलं तर अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तुमच्याकडे मराठी 30चं सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर इथे पण येस ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही जर इथे नो ऑप्शनवरती क्लिक केलं तरीसुद्धा तुम्ही इथे एलिजिबल होणार नाहीत. तुमच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट असले पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुमच्याकडे मराठी 30 आणि इंग्लिश 40चं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, त्यानंतर MSc IT उत्तीर्ण आहात का असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने माहिती भरा. तर आता आपण लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज करत आहे, त्यामुळे तुम्हाला हे इथे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्यानुसार तुम्हाला इथे माहिती भरण्यासाठी ऑप्शन येतील. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्हाला या PDF ज्या पद्धतीने तुम्हाला इथे क्वालिफिकेशन दिलं आहे तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक पदाचं तुम्हाला इथे क्वालिफिकेशन दिलं आहे. ओके, तर त्या पदानुसार तुम्हाला माहिती भरण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. ओके, तर हे पॉईंट तुम्ही समजून घ्यायचे आहेत. तर तुमच्या पदानुसार तुम्ही इथे माहिती भरा. ओके, तर इथे संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल. इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे ऑप्शन येतील. तर डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फोटो विचारलेला आहे. तर इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे.
तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला कॅप्चर फोटोग्राफ ऑप्शन दिलेला आहे. तर इथे क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे. ओके, तर इथे लाईव्ह फोटो तुमचा ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. तर इथे क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो यावरती क्लिक करा. त्यानंतर कॅमेरा ओपन होईल. तर अशा पद्धतीने कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला ते क्लिकवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा इथे फोटो अपलोड होऊन जाईल. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ यावरती क्लिक करा. तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. ओके, तर फोटोची साईज 80 KB ते 200 KBच्या आत असली पाहिजे. त्यानंतर फॉर्मॅट JPG किंवा JPG असला पाहिजे. त्यानंतर डायमेन्शन त्याचं 3.5 सेंटीमीटरची रुंदी असली पाहिजे आणि 4.5 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. तर अशा पद्धतीने फोटोची साईज असली पाहिजे. ओके, तर तुमचा इथे फोटो अपलोड करा. इथे ड्रॉ फाईल हेअर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो इथे अपलोड करा. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने फाईल अपलोड सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येऊन जाईल. तर सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर इथे क्लोज करा. त्यानंतर पुढे सिग्नेचर अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक हेअर टू अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर सिग्नेचरची साईज 10 KB ते 80 KBच्या आत असली पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि फॉर्मॅट फक्त JPG फॉर्मॅट असला पाहिजे. जर फॉर्मॅट वेगळा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. इनव्हॅलिड व्हॅल्यूज अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. ओके, तर तुमचा फॉर्मॅट फक्त JPG असला पाहिजे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे क्लिक करा. ड्रॉ फाईल हेअर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची सिग्नेचर इथे अपलोड करून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड अशा पद्धतीने मेसेज येईल. ओके, सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्ही ते क्लोज करू शकता. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे पुढे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक करा. तुम्ही ते बघू शकता फाईलची साईज 100 KB ते 2 MBच्या आत असली पाहिजे. तर मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर सोडून जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंटची साईज 100 KB ते 2 MBच्या आत असली पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर फॉर्मॅट JPG, त्यानंतर JPG आणि PDF अशा पद्धतीने 3 फॉर्मॅट दिलेले आहेत. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर इथे क्लिक करायचं आहे. ड्रॉ फाईल हेअर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फाईलमधून डॉक्युमेंट इथे अपलोड करा. तर 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं. ओके, 10वीचं मार्कशीट अपलोड करू नका. तर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने फाईल अपलोडेड सक्सेसफुली मेसेज येऊन जाईल. ओके, डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्ही ते क्लोज करू शकता. त्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट इथे अपलोड करा. ओके, तर मित्रांनो 10वी 12वीचे तुम्ही इथे मार्कशीट अपलोड करू नका. तुम्हाला इथे सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर डिग्रीचं सर्टिफिकेट इथे अपलोड करा. पुढे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही इथे अपलोड करा. ओके, तर हा ऑप्शन इथे कंपल्सरी नाही. तुम्ही इथे बघू शकता इथे स्टार मार्क दिलेला आहे, पण इथे तुम्हाला कोणताही स्टार मार्क दिलेला नाही. ओके, तर हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड नाही केलं तर चालेल. त्यानंतर MSID सर्टिफिकेट तुम्हाला इथे विचारलेलं आहे. जर तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही MSIDच्या ठिकाणी जर येस केलं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल. ओके, तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्ही फॉर्म भरताना नो केलं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन इथे येणार नाही. ओके, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मराठी 30 टायपिंगचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इंग्लिश 40 टायपिंगचं इथे सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करा. त्यानंतर पॅन कार्ड इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही फॉर्म भरताना ID प्रूफच्या ठिकाणी जे डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करणार आहात ते डॉक्युमेंट इथे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल. ओके, जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स जर ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करावं लागेल. ओके, त्यानंतर तुम्ही जर वोटर ID कार्ड जर ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर वोटर ID कार्ड अपलोड करण्यासाठी इथे ऑप्शन येईल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू करून बघायचे आहेत. ओके, तुमचे डॉक्युमेंट व्ह्यू होत आहेत की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत. ओके, जर तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. ओके, जर तुमचे डॉक्युमेंट व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. ओके, जर तुमचे डॉक्युमेंट जर व्ह्यू होत नसतील तर इथे लॉग आउट करून घ्या. लॉग आउट केल्यानंतर परत लॉग इन करा. तुम्हाला परत माहिती भरायची गरज पडणार नाही. ओके, तुम्ही डायरेक्ट शेवटच्या स्टेपला येऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे डॉक्युमेंट व्ह्यू करून बघा. ओके, तुमचे डॉक्युमेंट जर व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं. ओके, तुमचे डॉक्युमेंट जर प्रॉपर व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं. ओके, तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करून घ्या. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलं आहे तर सर्व ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे.
त्यानंतर प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे। ओके, तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या। तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे। ओके, जर बाकी माहिती जर चुकली असेल तर तुम्ही लगेच चेंज करून घ्या। फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणत्याही पद्धतीने चेंज करता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा। ओके, तर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर खाली इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पेमेंटची विंडो ओपन होईल। तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे। ओके, पेमेंट केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल। ओके, त्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे। ओके, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट लागणार आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे। आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।